मध्ये मी आज अगदी म्हणजे समाजाला हिलावून टाकणारा आणि भविष्यात सुद्धा याचे अनेक धोके असलेला विषय आपल्यासमोर मांडतोय अध्यक्ष महोदय. बऱ्याच बाबी असे असतात की आपण विधानमंडळामध्ये कायदे बनवतो, पण बरेच जण असतात की कायद्यांचा गैरफायदा घेतात. मग ते इन्फ्रामध्ये असतील किंवा क्राईममध्ये असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे कायद्याचा गैरफायदा घेणारे अध्यक्ष महोदय बरेच असतात. पण एक असा इश्यू आहे समाजामध्ये सध्या की जो आपल्या पूर्ण राज्याला किंवा देशाला किंवा आपल्या कुटुंबांना भविष्यामध्ये हा फार संकटामध्ये नेणारा असणार. तो असा की सध्या आपल्या कायद्यामध्ये मुलीचं विवाहाचं वय हे 18 आहे आणि मुलांचं 21 आहे. ठीक आहे, माझे दोन मुद्दे वेगवेगळे अध्यक्ष महोदय. 18चं 21 करण्याचं सर्वांचं वय हे केंद्राकडे कायदा प्रलंबित आहे, तो भाग वेगळा. माननीय मंत्री महोदय त्यांच्या उत्तरामध्ये ते सांगतील. माझं म्हणणं असं आहे अध्यक्ष महोदय की 18 वर्षाचं वय झाल्याबरोबर किंवा मुलाचं 21 वर्ष वय झाल्याबरोबर पळून जाऊन जे लग्न होऊ लागले अध्यक्ष महोदय सध्या, ते अतिशय चिंताजनक आहे. आणि ते याच्याकरता आहेत की वय वर्ष 18 म्हणजे नुकतेच 12वी पास जास्तीत जास्त ते मुलं मुली झालेले असणार आहे अध्यक्ष महोदय. मुलगा सुद्धा काही कमावता 21व्या वर्षामध्ये अजून तुम्ही आणि मी कधी बघितलेला नसेल अध्यक्ष महोदय. परंतु ते वय, भावनिक सगळं अतिरेक, त्यानंतर समजा डोक्याची अपरिपक्वता, या सगळ्या बाबींमुळे आणि कित्येक जण तर मुलगी 18 वर्ष 2 दिवसाची झाली किंवा मुलगा 21 वर्षाचा झाला की ते तयारच असतात आणि लागलीच अध्यक्ष महोदय पळून जातात आणि त्याला गोंडस नाव देतात प्रेमविवाह. प्रेमविवाहाला हरकत नाही आहे अध्यक्ष महोदय, हरकत कुणाची असणार नाही, असायला नाही पण पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय पळून जाऊन लग्न करणं ह्याला काय प्रेम म्हणतात का? म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्याला इतकं लहानपणापासून प्रेम दिलं, म्हणजे आई वडिलांच्या प्रेमाला लात मारायची आणि आपण पळून जाऊन लग्न करायचं. आई वडिलांना समजून सांगितलं पाहिजे की मी प्रेम करतोय, खरं प्रेम आहे माझं. आई वडील चेक करतात अध्यक्ष महोदय. काय चेक करतात? की हा मुलगा बरोबर कमावेल की नाही. मुलगी तर घरातनं जाते, मुलगा तो त्याच्या घरी राहील किंवा आणखीन कुठे राहील अध्यक्ष महोदय. परंतु मुलगी घरातनं एकदा निघून गेली की तिला अनंत समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि 18 वर्षाचं वयच असं असतं अध्यक्ष महोदय की जे म्हणजे तुम्हाला एकतर सोशल मीडियाचा पण अतिप्रभाव त्याच्यामध्ये निमित्त आहे. नो डाऊट की आई वडिलांच्या पण काही चुका असतील, परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला काही कायद्याच्या फ्रेम्स बनवावे लागणार आहेत. 18 वर्षाच्या नंतर जर मुला मुलींना लग्न करायचं असेल, लग्न कुणाचंही असो, विवाहाची नोंदणी सरकारकडे केल्यानंतरच लग्न त्यांनी केलं पाहिजे अध्यक्ष महोदय. 18 वर्षाचं वय झालं, तुम्ही पळून चाललेत आणि तिथून ते लिहितात PIला तिथल्या लोकलच्या की आम्ही आता येतोय आणि मला माझ्या आई वडिलांकडनंच जीवे मारण्याचा धोका आहे. अरे हे काय प्रकार चालले अध्यक्ष महोदय? मी पुन्हा सांगतो, 18 वर्ष मुलीचं वय म्हणजे अवघ्या फक्त 12वी पास किंवा तिला ग्रॅज्युएशनचं पहिलं वर्ष असणार आहे. आई वडील काय बघणार अध्यक्ष महोदय? मुलगा चांगला आहे की नाही, हा भविष्यामध्ये बरोबर त्याचं कुटुंब चालवेल की नाही, ह्याचं समाजामध्ये वर्तन कसं आहे, ह्याच्या सगळ्या बाकीच्या हॅबिट्स कशा आहेत, हे आई वडील चेक करूनच मुला मुलीचं लग्न लावतात. किंवा मुलंवाले असले तरी त्या मुलीच्या बाबतीमध्ये चेक करतील. परंतु असा कोणताही विचार न करता अध्यक्ष महोदय हे पळून जाण्याचे प्रकार जे वाढलेले आहेत त्याला आपल्याला कायदेशीर पायबंद घालण्याची गरज आहे. दुसरं, सायंटिफिकली सुद्धा 18 वर्षाचं तुम्ही म्हणजे जे अपत्यानंतर होतात अध्यक्ष महोदय, ते 21 वर्षाच्या खाली जर झाले तर त्याला अनंत आजाराला अध्यक्ष महोदय आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणजे ते बरेच आहेत, मी सगळे तुम्हाला आता सगळं सांगणार नाही अध्यक्ष महोदय. परंतु म्हणजे मातृत्व वयाचं जे आहे अध्यक्ष महोदय, कुपोषण, कमी वजनाची बालके जन्माला येणे, माता आणि बालकाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होणे, असे अनंत क्षयरोगाकडे वाटचाल धावणे, असे अनंत आजारांना सुद्धा कमी वयाच्या मुलींना प्रेग्नन्सी झाल्यामुळे किंवा त्यांना अपत्य झाल्यामुळे याचा सामना करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय अध्यक्ष महोदय, जाताना तर जातात, पण तुम्ही कित्येक उदाहरणं बघा, 80% विवाह हे टिकत नाहीत. लग्न झाल्यानंतर डिवोर्स घेतात आणि मग नंतर स्वतःला लाज वाटते पुन्हा आई वडिलांकडे येण्याची.
किंवा आले तरी ते आईवडील त्यांना ॲक्सेप्ट करायला तयार नसतात. त्यांना सामाजिक याच्यामध्ये काहीतरी अपमान झाल्यासारखं अध्यक्ष महोदय वाटतंय. मी म्हणून सांगितलं अगोदरच की आपल्या आईवडिलांना विश्वासात घेऊन किंवा घरच्यांना, पालकांना, भावाला विश्वासात घेऊन, प्रेम काय असं पळून जाण्याचं असतं का? प्रेम आहे ना अध्यक्ष महोदय. जर त्यांना 18 वर्षाचा नंतर जर लग्न करायचं असेल असं पळून जाऊन किंवा स्वतःच्या मनाने, तर त्यांना काउन्सिलिंग गव्हर्नमेंटची असली पाहिजे. त्या आई वडिलांना चान्स दिला पाहिजे की ते समोरवाल्याचं कुटुंब किंवा तो मुलगा काय कमावतो आहे ते, आणि तोपर त्यांना करायचंच असेल. असे बरेच आई वडील सुद्धा आहेत की ते खरं प्रेमविवाह आहे, मुलगा चांगला आहे, तरी ते संमती देत नाही, विनाकारणचे खोटे सामाजिक प्रश्न निर्माण करतात. जर असं कुणी केलं किंवा इतोपर त्यांना लग्न करायचं असेलच, तर किमान मुलीचं वय 21 वर्ष. मी पुन्हा सांगतो मंत्री महोदय, मला हे नाही म्हणायचं की 18चं 21च करा, त्याच्याकरता कायदा प्रलंबित आहे. 18 वर्षाच्या वयाला सुद्धा मुलीचं लग्न जर करायचं असेल किंवा मुलाचं 21 करायचं असेल, आई वडिलांची संमती गरजेची आहे. त्यांना चेक करू द्या सगळ्या सामाजिक बाबी. आणि इतोपर समजा आई वडील नाही ऐकत आहे, तर 21 वर्षाची मुलगी आणि 24 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे करावं, अशी माझी अध्यक्ष महोदय आपल्याला कळकळीची विनंती आपल्या मार्फत मंत्री महोदयांना. यामध्ये कायद्याचे अनेक बंधनं टाकण्याचे अध्यक्ष महोदय गरज आहे. आज समाजामध्ये हे मुलं मुली असे गेल्यामुळे अध्यक्ष महोदय नंतर शासनावर सुद्धा हा लोड येतोय, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. कारण नंतर त्यांच्या रोजगारांच्या संध्या बघा, नंतरच्या आरोग्याच्या समस्या बघा, अनंत प्रॉब्लेम ह्या आपल्या शासनाला सुद्धा अध्यक्ष महोदय सहन करावे लागतात. आणि म्हणून माझी विनंती आहे, 2-3 बाबीच्या माझ्या विनंत्या आहेत अध्यक्ष महोदय. नंबर 1, याचं आणखी एक कारण असं आहे की सोशल मीडिया, एक मिनिट राजू बसून बोल नका. अध्यक्ष महोदय, यामध्ये सोशल मीडिया सुद्धा जबाबदार आहे. या निमित्ताने माझी पुन्हा विनंती आहे की 18 वर्षापर्यंत ज्यांना मोबाईल वापरायचा असेल त्यांनी परवानगी घेऊन शिक्षणापुरतं किंवा अशा गोष्टींची त्यांना परवानगी दिली पाहिजे. विनाकारांचं दिवसभर ते स्क्रोल करतात अध्यक्ष महोदय, कामाचं ना धामाचं दिवस त्यांचा त्याच्यामध्ये बर्बाद होतो, शिक्षण बरोबर होत नाही आणि मग त्या सोशल मीडियावरनं अशा सगळ्या बाबी सुचतात. म्हणून माझी विनंती आहे, किमान 16 तरी करा. 16 वर्ष वयापर्यंत किंवा 18 वर्ष वयापर्यंत सोशल मीडियाचा वापर जर करायचा असेल तर सरकारची परवानगी आणि तेच ॲप त्यांना द्यावे जे त्यांच्या शिक्षणाकरता ज्या गरजेचे आहेत. त्या परवानग्या शासनाला किंवा त्यांच्या आईवडिलांना वाटतील त्या परवानग्या त्यांनी घेऊन ते केलं पाहिजे. आणखी एक मुद्दा अध्यक्ष महोदय, थोडं मी या निमित्ताने या सभागृहाच्या माध्यमातून आईवडिलांना सुद्धा सांगेल किंवा घरच्यांना सुद्धा सांगेल. झालंय काय अध्यक्ष महोदय, आता सध्या समजा मुला मुलीने सांगितलं की बाबा किंवा पप्पा जे काय असेल किंवा माझ्याबरोबर चला, आपण दुकानात जाऊन मला असं असं खरेदी करायचं आहे, चला. तर ते काय सांगतात, किती पैसे लागणार आहे बेटा? 500 रुपये. हे 700 घे, पण मला नेऊ नको. घरात यांना बोलायला वेळ नाही आहे. मुला मुलीबरोबर आई वडिलांचा आता सर्व संबंध अध्यक्ष महोदय, त्यांचा जो म्हणजे भावनिक घेणं देणं होतं, चर्चा होत्या, या संपल्या अध्यक्ष महोदय. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं आता सध्या समजा आता फिरायला एक तर आई वडील आणि मुलं बरोबर जाण्याचा प्रमाण कमी झालंय. गेले जरी तर 4ही वेगवेगळ्या मोबाईलमध्ये लागलेले असतात. 4ही जण, मुलं पण आई वडील पण आपले मोबाईल बघत बसले असतात. आपल्या चर्चा कमी झाल्या, आपसी प्रेम कमी झालंय. प्रेम हे आपल्याला अपेक्षित असतंच, ते आई वडिलाचं असो की कोणतंही असो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी या निमित्ताने आई वडिलांना पण विनंती आहे हात जोडून की आपल्या मुला मुलींना आपण वेळ दिला पाहिजे. किमान 8 दिवसात त्यांच्याबरोबर बाहेर गेलं पाहिजे. दिवसातनं 15 मिनिटं 20 मिनिटं संध्याकाळी सकाळी त्यांच्याशी बोललं पाहिजे. तो काय करतोय ते बघितलं पाहिजे, त्यांचा मोबाईल चेक केला पाहिजे अध्यक्ष महोदय. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता मुलामुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. कारण बहुतांशी जे मुलं मुली आहेत ते आता कमी वयामध्ये पडून जातात आणि लग्न करतात. काहींची लग्न हे टिकतात तर काहींची टिकत नाही. यावरती सरकारने एक विधेयक आणलेलं आहे की तुम्ही जे मुलामुलींचं वय आहे ते वाढवण्यात यावं. म्हणजे कमी वयामध्ये लग्न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये समज नसते, याच कारणाने त्यांचे जे लग्न असतात ते टिकत नाही.
जर तुम्ही लग्नाचे वय वाढवले आणि त्यानंतर जर तुम्ही प्रेमविवाह करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते प्रॉब्लेम येत नाही. परंतु कमी वयामध्ये मुलाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते किंवा तो कामाला देखील सुरुवात त्याची झालेली नसते. या कारणाने त्यांचे जे लग्न असतात त्यामध्ये प्रॉब्लेम येतात. याच कारणाने ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती सांगितली आहे. प्रत्येक पालकांनी हा व्हिडिओ बघावा, मुलामुलींनी सुद्धा हा व्हिडिओ बघावा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.